स्टार्ट. परिच्छेद श्रमशक्तीची आर्थिक विकासातील भूमिका जाणून घ्यायची असेल तर जपान या देशाचे उदाहरण खूप बोलके आहे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झालेल्या या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त झालेली होती. त्यांनी आपल्या सर्व वसाहती गमावल्या होत्या. उद्योग, कारखाने, बंदरे, रेल्वे, विमानतळे अशा पायाभूत सुविधा देखील उद्ध्वस्त झालेल्या होत्या. या युद्धात या देशातील संपूर्ण तरुणाई नष्ट झाल्यात जमा होती. मात्र या सर्व गोष्टीवर मात करून पुढील 40 वर्षात जपानने आश्चर्यकारकरित्या नेत्रदीपक अशी प्रगती केली. जपान लोखंडाबाबतीत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. 99% खनिज तेल हा देश आयात करतो. साधे लाकूड सुद्धा 66% एवढ्या प्रमाणात त्यांना आयात करावे लागते. 98% ॲल्युमिनियम देखील त्याला आयातीद्वारेच मिळतात. मात्र तरीही हा देश जर्मनीसारख्या देशाला कॅमेरे, स्वित्झर्लंडला घड्याळे, फ्रान्सला लागणाऱ्या सायकली, इंग्लंडला मोटारसायकली व अमेरिकेला मोटार गाड्यांसह इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे यांचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून पुढे येत आहे. 66% लाकूड आयात करणारा जपान जगातील जहाज बांधणी उद्योगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. या सर्वांपाठीमागे जपानी माणसाची बुद्धिमत्ता, कष्ट आहेत. यावरूनच आपल्याला मानवी भांडवलाची महती लक्षात येते. परिच्छेद भारतातील मानवी भांडवलाचा आर्थिक विकासासाठीची एक गरज म्हणून जो विकास घडून आला तो मुख्यत्वे स्वातंत्र्योत्तर काळात सन 1951 पासून पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून त्याची परिपूर्ती करण्याचा प्रयत्न झालेला होता. मात्र तरीही मानवी भांडवलाची स्थिती फारशी सुधारू शकली नाही. आजही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक असमतोल आहे. परिणामी काही भाग पुढारलेले आहेत तर काही मागासलेले आहेत. नियोजनाचे, हरित क्रांतीचे, औद्योगिकीकरणाचे लाभ हे फारच थोड्या लोकांना मिळाले. नवीन आर्थिक सुधारणा नंतर तर आर्थिक विषमता आणि संपत्तीचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर घडून आले. शेती उत्तरोत्तर उद्ध्वस्त होत गेली. खेडी ओस पडू लागली. दुसरीकडे शहरे वाढत गेली. प्रदूषण, वाहतूक कोंडी इत्यादी नवे प्रश्न उभे राहिले. गेल्या काही वर्षात सेवा क्षेत्र वाढले. मात्र त्याची रोजगार निर्मितीची क्षमता मुख्यत्वे अल्पच राहिली. देश कोणताही असो, त्या प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासामध्ये मानवी भांडवल या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. या मानवी भांडवलाकरिता पुढील बाबींची पूर्तता होणे गरजेचे असते. परिच्छेद अविकसित देशांचा कृषी हा मुख्य व्यवसाय असतो. या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा हा शेती क्षेत्राचाच असतो. मात्र ही शेती स्थितीशील अवस्थेत असते. या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानही अल्प असते. उदाहरणार्थ, आज भारतातील 65% लोक शेती क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र त्या तुलनेत
एकूण GDPमध्ये त्यांचा वाटा हा फक्त 14% आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे अल्प भांडवल, लहान धारणा क्षेत्र, पारंपरिक क्षेत्र, छुपी बेकारी, पाणी, वीज यांचा तुटवडा, विपणनातील अडथळे इत्यादी आढळून येतात. या देशातील शेतकरी वर्ग हा मुख्यत्वे गरीब, अशिक्षित, दैववादी, अंधश्रद्धाळू असतो. परिणामी त्यांच्याजवळ उत्पादकतेसंबंधी प्रेरणा, व्यावसायिक वृत्ती यांचा अभाव असतो. सरकार यासाठी विविध उपाययोजना व सुधारणा कार्यक्रम हाती घेणे यातून कृषीची उत्पादकता वाढते. त्यातून रोजगार निर्मिती, उद्योगांना कच्चा माल, देशाची अन्न सुरक्षितता अशी उद्दिष्टे साध्य होतात. शिवाय परकीय व्यापार, नैसर्गिक व मानवी साधनांचा पुरेपूर वापर केला जातो. परिच्छेद देशातील औद्योगिकीकरणाला चालना मिळून त्याचा विकास व्हावा याकरिता सरकार पुढाकार घेते. अशा देशात मानवी श्रम व नैसर्गिक संसाधने न वापरता पडून असतात, मात्र ती विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. सरकार त्यांच्या युक्त वापराच्या दिशेने प्रयत्न करते. प्रसंगी सरकार महत्त्वाचे उद्योग स्वतःच्या ताब्यात घेते.